राधाकृष्ण जांभिवली विपक्ष काटरंग अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य एक जबरदस्त स्कोरर आमचे नरेशजी दलवी सर, मी स्वतः अभि पाटील, आमच्या समवेत आहेत तुषारजी धुमाळ सर, वॉइस ऑफ खोपोली. याच्या आधी आवाज ऐकला मनीषजी मुंडे. बघा काटरंग संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण या ठिकाणी कमेंट्री बॉक्समध्ये या. कोणत्याही टीमचा 12वा प्रतिनिधी नसेल तर त्या ठिकाणी त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. हाल जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या या रात्रीमधली ही पहिली मॅच, एक मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. चौक परिसरामधून आलेला हा गावडे राधाकृष्ण जांभिवली संघ. चौक परिसरामध्ये मोठी ताकद या संघाची आहे. या परिसरामधून बऱ्याचशा सामन्यामध्ये किंवा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपली या ठिकाणी एक लढत पाहायला मिळेल. खोपोली परिसरामधील या तालुक्यामधील अधिक ताकदवान संघ अर्थात काटरंग संघाला आपण पाहाल. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओमकार गावडे, कैलास गावडे सलामीची जोडी ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती पाहू शकाल. इतकी चांगली फ्रंट लाईट्स KTCला विसरून चालणार नाही. गेल्या 3 रात्रीमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचा काम गेल्या 3 रात्रीमध्ये केलंय. आमचे घुले जे कॅमेरामॅन आहेत, कट करायचा प्रयत्न इथे जबरदस्त पाहायला मिळतोय. फटका कार्पेट लेवल चेंडू निघून चाललाय. येतो या पहिल्या चेंडूवरती एक दणदणीत चौकार. आपल्या बॅटचा स्पेस ओपन केला ओमकार गावडेने आणि एक चौकार घेतलाय. आपल्या इनिंगला केली सुरुवात, जिथे ऋषभ भुजबळ हा पहिला गोलंदाज आहे यावेळेसचा. हा चेंडू हुक केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, चेंडू क्लिअर होतोय. ओमकार गावडेच्या बॅट मध्ये निघाला चौकार अंडरचा हा एक दणदणीत स्ट्रोक षटकार. बिनबाद ही जमेची बाजू आहे. सलामीची जोडी ओपन करण्यासाठी ओमकार गावडे आणि कैलास गावडे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळ करत आहेत. हे सलामीचे 2 फलंदाज. यावेळेसचा चेंडू ऋषभ भुजबळ कट करायचा प्रयत्न होता, चेंडू अगदी उचले घेतोय, समोर चेंडू निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ खेळपट्टीवरती संपुष्टामध्ये आलाय. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ही सुरुवात आहे खऱ्या अर्थानं ओमकार गावडेची, कारण सुरुवातीला बघितलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि त्यानंतरचा हा तिसरा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप बॅकफुट जाऊन ढकलण्याचा प्रयत्न होता, फार भरपूर वेग होता, अगदी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा पुरेपूर संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय तो ऋषभ भुजबळचा. कमबॅक केलंय, 2 चेंडूवरती मार खाल्ला, 2 चेंडू निर्धाव निघालेत. 10 धावा आहेत त्या स्कोर कार्डवरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार गावडे कैलास गावडे अशी ही सलामीची जोडी ओपन करण्यासाठी आली होती. ओमकार गावडेच्या बॅट बंदा बॅकफुटला गेले. एक जबरदस्त टायमिंग शॉर्ट सेक्शन पाहायला मिळाले चेंडूवरती आणि येतोय एक दमदार स्ट्रोक्स चौकार.
या 4 धावसंख्येच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावरती डीजे तांडेल, ज्याने गेल्या 3 रात्रीमध्ये चांगली आज तुमच्या पगाराचा दिवस आहे. तुमच्याकडून चांगली गीतं प्रेक्षकांना ऐकायला मिळाली पाहिजेत. प्रेक्षक तुम्हाला पुढच्या ऑर्डरसाठी शोधतायत की डीजे तांडेल जे गेल्या 3 रात्रीमध्ये आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 3 रात्रीमध्ये केलंय. ऋषभ भुजबळ यावेळेस गोलंदाजी मार्कवरती शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सावरवली विलेज इन कडना समोर आहे ओमकार गावडे. आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय. यावेळेस कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. समोर धाव घ्यायचा प्रयत्न, थोडंसं मिस टायमिंग, थांबवलं. इथे धोका संभवला असता परंतु थांबवलं. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि ऋषभ भुजबळचं हे षटक संपलं. धावा झाल्या त्या टोटल 14 धावा झाल्यात. षटक पहिलं ऋषभ भुजबळचं जे निर्णायक होतं. ज्या षटकामध्ये धावा घ्यायचा प्रयत्न तिथे राधाकृष्ण जांभिवली संघ एका बाजूला काटरंग जो खोपोलीमधील एक ताकदवान संघ म्हणून या संघाला ओळखलं जातं. गोलंदाजी मार्गवरती बदल होतोय. बंटी पेंढारी जे नाव आपण ऐकलं असेल, रायगडमध्ये नव्हे तर रायगडच्या बाहेर देखील या गोलंदाजाने आपला करिश्मा कायम केला. दुबई, कतार अशा विविध ठिकाणी जाऊन आपल्या खेळाची छाप, मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, या दोन्ही ठिकाणी आपली छाप त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलं. या तालुक्यामध्ये देखील मोठ्या स्पर्धा तो खेळलाय. एक मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. तो अनुभव त्या मैदानाच्या खेळपट्टीवरती किंवा त्या मैदानावरती तुम्हाला तो करून दाखवावा लागेल. समोर ओमकार गावडेसारखा एक मोठा ताकदवान खेळाडू हा खेळपट्टीवरती आहे. त्यासाठी समोर मोठं आव्हान असेल ते या खेळपट्टीवरती. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती बंटी पेंढारी आणि स्ट्राईक एंड वरती आहे कैलास गावडे. सन्माननीय नितीन शेठ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते देवनावे आणि कलापूर आमचे सन्माननीय राजेशदादा पार्टे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या दोन्ही पाहुण्यांचं आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये मनापासून आणि मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथे विकेट जातीये. यस, वडूया डीजे तांडेल. पहिली विकेट जातीये. कैलास गावडे मैदानाच्या बाहेर निघाला, सलामीला आला होता. ओमकार गावडेच्या बरोबरीने मात्र खेळपट्टीवरती खेळ करत असताना आपली विकेट जातीये. क्रमांक 3 वरती नीरज गावडे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. ओमकारच्या बरोबरीने हा देखील चांगला फलंदाज आहे. क्रमांक 3 इनायत पोझिशन 3 वरती या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. धावा झाल्या त्या टोटल 14 आहेत. षटक दुसरं बंटी पेंढारीचं. पहिला चेंडू मात्र विकेट आलाय. सुरुवात चांगली केली आहे आपल्या षटकाची जी आपण पाहतोय. यावेळेसचा दुसरा चेंडू बंटी पेंढारीचा हुकीलाय. जबरदस्त फटका मिडॉनच्या डोक्यावरून, अगदी लांब मारलेला फटका. बेमिसाल टायमिंग होतं. चेंडू फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. येतोय हा नीरज गावडेच्या बॅट मधला हा षटकार. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना वाढीसाठी ज्यांनी कठीण परिश्रम घेतले ते आमचे प्रवीण शेठ बैलमारे साहेबांनी. आणि खऱ्या अर्थानं भरभरून या पंचक्रोशीमध्ये असेल किंवा या परिसरामध्ये असेल खूप मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये आपलं नाव आज त्या ठिकाणी साता समुद्र पार केलं. या चेंडूवरती
निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. बंटी पेंढारीचे षटक हाताळलं जात आहे. एक षटकार या षटकामध्ये जरूर केसला गेला. नीरज गावडेच्या बॅटमधला षटक आला. एक निर्धाव चेंडू नीरज देखील खेळला आहे. धावा संख्या झाली ती टोटल 20 आहेत. षटक दुसरं बंटी पेंढारीचं आपण पाहू शकताय. ओमकार गावडे आणि नीरज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळ करत आहेत. आत्तापर्यंतचा प्रवास बघितला ओमकारचा तर 2 चौकार 1 षटकार खेचलेत. यावेळेस हुक केलाय. पुन्हा त्या क्षेत्राला निवडलं. चेंडू अगदी आकाशाला गवस निघालतोय. अजून एक येतोय. 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर हा एक दमदार स्ट्रोक्स येतोय. षटकार यस. आणि 12 धावा आत्तापर्यंत या ओव्हर्समध्ये आल्यात. संघ पोहोचलाय तो 26 धावा संख्येवरती. बंटी पेंढारीचा शेवटचा निर्णायक चेंडू होता. त्याच्या विरोधात अजून एक हा षटकार येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रावरून चेंडू निघून गेलाय. फलंदाज नीरज गावडेच्या बॅटमधला निघालाय. शेवटच्या चेंडूवरती हा एक दमदार स्ट्रोक षटकार. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आज ज्यांनी आज या क्षेत्रामध्ये या तालुक्यामध्ये काम करत अशी मंडळी या मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतील. थोडासा सामना थांबवा पंच. या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा भरवली गेली आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आणि तुम्हा आम्हा सर्वांचं खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या सर्वांना या तरुणांना खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम केलं आणि ज्यांचा हात नेहमी यांच्या सर्वांच्या पाठीवरती असतं असे प्रवीण शेठ गोविंद बैलमाळे यांचे पिताश्री गोविंद शेठ बैलमाळे साहेबांचं या ठिकाणी या मंचावरती शुभागमन झालंय. मनापासून आणि मनपूर्वक साहेबांचं या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. यस डीजे. असं कर्तृत्व बाबांचं आपण सातत्यानं पाहिलंय आणि या कर्तृत्वानंच प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. प्रत्येक युवकाच्या गळ्यात ताईत म्हणून बाबांकडे ओळखलं जातं आणि आज त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळू या मॅचकडे. जबरदस्त ही मॅच मैदानामध्ये रंगतीये आणि या मॅचमध्ये आपण बघतोय आदरणीय दत्तदादा तांबडे जे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. यस निश्चित सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे राजेशजी पार्टे साहेब बसलेत, आमचे चौधरी साहेब बसलेत या मंचावर, त्याचं देखील मनापासून स्वागत करूया. बोलूया मॅच कडे गोंधळ तयार. हुकीलाय मिडॉनला भरपूर लांब मारलेला फटका
अक्षरशः आकाशाला गवसणी घालतोय. येतोय एक दमदार स्ट्रोक्स षटकार. आपलं खरा तन मन धन ज्यांना रोखून दिलं ते आपले गोविंद साहेब बैलमारे साहेबांना आपण बाबा म्हणून ज्यांना संबोधतो आणि शिवसेनेसाठी वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, तलागालामध्ये पोहोचले आणि असंख्य तरुणांना एकत्र येऊन आज हे तरुणांचं झालं त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि खऱ्या अर्थानं आज आपण बघतो ही स्पर्धा 8व्या वर्षामध्ये त्याच दिमाखानं सुरू झाली आणि त्याच दिमाखानं आजच्या या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघतोय या मंचावरती पाहुण्यांचं रेलचेल जी आता सुरू होत चालली आहे. ओढूया गोवंदाची मार्गवरती गोवंदाज तयार. एक उलटप्याचा चेंडू होता, बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये. इथे धाव घ्यायचा प्रयत्न होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आता खऱ्या अर्थाने या मंचावरती बसण्यास देखील जागा उरणार नाही. इतकी मंडळी आज या मंचावरती दाखल होतील कारण आदरणीय साहेबांवरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व कसं असावं ना या तिन्ही संगम ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण बाबांकडे बघतो त्यावेळेस त्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं या सावरी गावाला लाभलं हे तुमचं आणि आमचं महत्भाग्य या ठिकाणी म्हणावं लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे सामन्यास सुरुवात आहे. धावा संख्या झाली टोटल 39 धावा, 39 धावा. या ठिकाणी मॅच सुरू आहे. राधाकृष्ण गावडे जांभिवली जी चौक परिसरामधला हा संघ आणि जो गोलंदाजी करणारा याच परिसरामध्ये खोपोरीमधील काटरंग संघ हा मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंज येतोय. ही सामना हा कडवट आता होत चाललाय कारण गोलंदाजी ही कडवट व्हायला हवी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघायचा प्रयत्न होतोय. अगदी चेंडू पंचांनी घोषित केला वाईट चेंडू आहे. खूपच बाहेर निघाला चेंडू पंचांनी पनिश केलं आणि एक धाव एक्स्ट्रा जोडली जाईल. धावा संख्या झाली ती 40. सलामीच्या जोडसाखळीतला कैलास गावडे माघारी परतला परंतु ओमकार गावडे कर्जत चौक परिसरामध्ये तुषार आपण जर गेला तर या खेळाडूचं नाव फार चर्चेमध्ये आहे आणि बरेचसे इतिहासाची पानं उघडली गेली तर कर्जत चौक परिसरामध्ये त्या क्रिकेटच्या पटलावरचं एक चांगलं नाव आहे. परंतु पुनीतला देखील विसरून चालणार नाही. या पैदाचा पुरेपूर अभ्यास आहे कारण वेळोवेळी बरेच सामने त्याने याच मैदानावरती खेळल्यात. खेळपट्टी पुरेस साथ देते ती पुनीतला. आत्तापर्यंतचा विचार केला तर एक षटकार या ओव्हर्समध्ये आलाय. 3 चेंडू निर्धाव निघालेत. ही जमेची बाजू त्या पुनीतसाठी. संघाची धाव संख्या आहे ती 40. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय. सावरोली विलेज एन कडना हा पुनीत गोलंदाजी मार्गवरती आहे. यावेळेसचा चेंडू उकेलाय फुलटॉस पुरेपूर जज केलं, स्वतःला सावरलं आणि चेंडू मिड विकेट सीमा पार येतोय. हा एक नवसंजीवनी देणारा हा षटकार. यस डीजे साहेबांचं हे गाणं ज्याच्यावरती हे रचलेलं गीत कर्तृत्व, नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं मागच्या कालखंडामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या परिसरामध्ये नव्हे या 2 तालुक्यामध्ये केलेली विकास कामं आणि खऱ्या अर्थानं पुनश्च आज आमदार साहेब आपण बघतोय त्याच ताकदीने आज या दोन्ही तालुक्यामध्ये काम करतायत. संघ पोहोचलाय तो टोटल 46 धावा संख्येवरती. आजची या स्पर्धेची अंतिम आणि शेवटची रात्र याच्यासाठी केला होता 88. तो शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र गोड व्हावी त्या रात्रीकडे आपण आता वळतोय. यावेळेस सरळ बॅक टू द बॉल खेळलेत. इथे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं या षटकाला समाप्त केलं जाईल आणि संघ पोहोचलाय 47 धावा संख्येवरती. यस या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम अथस्वागतम फटाक्यांच्या आतषबाजीत या सोहळ्याला आणि या खऱ्या अर्थानं या रॉयल एंट्रीला आपण खऱ्या अर्थानं बघतोय. गाड्यांचा ताफा या मैदानावरती किंवा या मंचावरती आपण या पाहुण्यांचं स्वागत करूया.
हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी तब्बल 13-14 वर्ष आमच्या प्रवीण शेठ बैलमारे यांच्या मागे खंबीरपणे आणि पहाडासारखे उभे असणारे विक्रांत साहेब आगोळकर आणि त्यांचे सहकारी संतोष सिंग, अल्पेश शहा. आज आमचे प्रवीण शेठ बैलमारे ज्या उंचीवर पोचलेत त्या उंचीवर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे विक्रांत साहेब आगोळकर. अतिशय विश्वास असणारे प्रवीण शेठ बैलमारेंचा कोणताही शब्द पडून देणारे विक्रांत शेठ आगोळकर यांचं या ठिकाणी मान्य श्री प्रवीण शेठ बैलमारेंच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्याबरोबर असलेले संतोष सिंग साहेब यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि अल्पेश शहा तसेच गिरधर सेठ यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यस सर. या ठिकाणी विक्रांतजी आगोलकर, जय फ्रूट्स, जय आनंदचे मालक, ज्यांचं खऱ्या अर्थाने तुम्ही उल्लेख केला की गेले 15 ते 20 वर्ष आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे साहेबांच्या वरती नितांत प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा हात त्यांच्या डोक्यावरती आणि खऱ्या अर्थानं आज जे आपण बघतोय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे साहेबांची जी उंच गवणारी झेप आणि सातत्यानं त्यांचं प्रेम हे दादांवरती राहिलं आहे. मगाशी चर्चा होती की विक्रांतजी आगोलकर जे जय फ्रूट्स, जय आनंदचे या कंपनीचे मालक आणि खऱ्या अर्थानं गेले आपण साहेबांनी आता उल्लेख केला की 20 ते 25 वर्ष जे ज्यांचा हात आदरणीय दादांच्या डोक्यावरती आहे आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या प्रेमाखातर साहेब या मंचावरती आलेत. आणि आज आपण या मंचावरती त्या ठिकाणी सुमित भाऊजी आपण जरा संपर्क करा व्यासपीठाशी. या ठिकाणी त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करूया. याच्यासाठी केला होता 8 तास तो दिवस खऱ्या अर्थानं गोड बाबा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची अंतिम आणि शेवटची रात्र आहे. या शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघतोय विक्रांतजी आगोलकर साहेबांचं फटाक्यांच्या आतषबाजीत या मंचकावरती एक रॉयल एंट्री आपण साहेबांची पाहिली आणि खऱ्या अर्थानं एक कर्तृत्व, नेतृत्व आणि या नेतृत्वाचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत या मंचावरती आतषबाजीत केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं प्रेम आज प्रवीणजी बैलमारे साहेबांवरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर साहेब या मंचावरती दाखल झालेत. आणि गेले 20 ते 25 वर्ष साहेबांचं विशेष सहकार्य आणि एक चांगले मदत त्यांची सातत्यानं प्रवीण शेठ गोविंद बैलमारे साहेबांच्या वरती किंवा त्यांच्या बरोबरीने ते सातत्यानं त्यांच्यावरती प्रेम करत आहेत आणि त्या प्रेमाखातर ते आज या ठिकाणी दाखल झालेत. हॅलो. या ठिकाणी आजचे मान्यवर जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचे मॅनेजर साहेब सन्मान्य श्री विक्रांतजी आगोळकर साहेब 2 मिनिटं. हॅलो. जाऊया मॅचच्या दिशेने. पाहुणे देखील मॅचला एन्जॉय करतायत. त्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ते शेवटचं षटक पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी लाईन लेन चुकली आहे. खराब चेंडू पंचांनी घोषित केलाय. वाईट ची घोषणा होती आहे. अतिरिक्त धाव मिळेल. धावा झाल्या त्या टोटल
48 धावा धाव फलकावरती आहेत। सुरुवातीचं पहिलं सत्र जे आपण बघतो राधाकृष्ण जांभिवली जो संघर्ष करतोय, धावांसाठी चाचपडतोय आणि धावा रोखायचा प्रयत्न करतोय तो काटरंग संघ। शेवटचा आणि निर्णायक गोलंदाज प्रशांत कवडे आलेत मग गोलंदाजी मार्कवरती। अजून एक खराब चेंडू येतोय, इथे बोनसच्या स्वरूपात धावा जोडल्या जात आहेत धावसंख्या झाली ती 49 धावा। जरा आमचे स्वयंसेवक आहेत थोडासा बाजूला व्हा। शेवटचं आणि अंतिम षटक आहे, हुक केलाय मिडॉनला, क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचलाय, इथे एक धाव कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरे धाव आपल्या पॉपिन क्रीज मध्ये हे दोनही फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचल्यात। या 2 धावेने संघ पोहोचलाय तो राधाकृष्ण जांभिवली संघ जाऊन पोहोचतोय 51 या धावसंख्येवरती। अर्धशतक कंप्लीट झाले, 51 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचं निर्णायक षटक आहे, यावेळेस हुक केलाय मिडॉनला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय, एक दर्जेदार स्ट्रोक्स षटकार। यस डीजे यस धन्यवाद डीजे, यस धन्यवाद। यस धन्यवाद दादांवरती रचलेलं गीत कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व कसं असावं असं प्रवीणजी बैलमणे साहेबांकडून शिकावं। असंख्य तरुणांना रोजगार आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये विकासाचा कायापालट जो या नेतृत्वाने केला आणि खऱ्या अर्थाने असंख्य तरुणांना घेऊन आज या परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये आज प्रवीणजी बैलमणे साहेब काम करतायत आणि इतके चांगले तरुण आज त्यांच्या पाठीशी आज खंबीरपणे आज त्या ठिकाणी उभे आहेत आणि खऱ्या अर्थानं विकास गेल्या मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी केलेली विकास कामं, त्यांनी ज्या गावामध्ये आपण बघितलं जे नव्हतं ते उपलब्ध करून ते आपण गावासाठी केलं आणि खऱ्या अर्थानं त्याची पोचपावती हे असंख्य तरुण आज त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज या ठिकाणी काम करतायत। धावसंख्या आहे ती टोटल 57 धावा आहेत या ठिकाणी। धावसंख्या आहे ती टोटल 57 धावा आहेत। गोलंदाज तयार, यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतायत। अजून एक वाईट चेंडू येतो, अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल ना दिवाळी ना दसरा, इथे बोनस स्वरूपाची धाव येते। धावा कशाही येवोत त्या खऱ्या आता राधाकृष्ण जांभिवली संघाला, परंतु आतापर्यंत विचार केला तर या ओव्हरमध्ये अतिरिक्त 3 धावा आतापर्यंत आल्यात। 57 धावा आहेत। शेवटचा निर्णायक षटक करायचं होतं, पंच आमच्या दिशेने अजून एकदा वळतायत। अजून एक खराब चेंडू होतोय, इथे एक्स्ट्रा धाव मिळत आहेत। कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायचा प्रयत्न होत नाहीये कारण माहिती धावा येत आहेत, त्या धावा आता कशाही पद्धतीने का होईना त्या धावा आल्यात। आतापर्यंत 3 एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये पाहिल्या। धावसंख्या झाली ती टोटल 59 धावा, 59 धावा। केलाय कार्पेट लेमन चेंडू ऑन ड्राईव्ह केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचला, एक सिंगल मिळेल, एक सिंगल कंप्लीट झाली। एका सिंगलच्या साह्यानं 60 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे। या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचा निर्णायक षटक आहे या पहिल्या सत्रामधले, या शेवटच्या आणि निर्णायक षटकामधले काही चेंडू शिल्लक प्रेक्षक आपण बघतोय या चौफेर बाजूला या मॅचला एन्जॉय करतात आणि मंचावरती बघतोय तर बहुत सारे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत। यावेळेस मात्र हुक केलाय, क्षेत्ररक्षकाला चकमा देतोय मिडॉनला, लंगॉनच्या सीमारेषेच्या बाहेर येतो एकदम 10 स्ट्रोक्स। यस डीजे षटकार। हाल धन्यवाद डीजे। प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, हसरा चेहरा आहे, नेहमी त्यांच्या चेहऱ्यामध्ये स्मित हास्य असतं आणि म्हणूनच आज असंख्य तरुण आज त्यांच्या खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून आज त्यांच्या बरोबरीने काम करतायत आणि खऱ्या अर्थानं एक उज्ज्वल भविष्य आणि खऱ्या अर्थानं हेच सावर्णिकांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व आज त्रिवेणी संगम असतं हे नेतृत्व आज खऱ्या अर्थानं या गावाला लाभलंय, हे त्यांचं भाग्य आज त्या ठिकाणी म्हणावं लागेल। धावसंख्या झाली ती टोटल 66। हुक केलाय, अजून एक
येतोय आकाशाला गवस निघाला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय, एक दमदार स्ट्रोक्स, षटकार. यस डीजे तांडेल. यस धन्यवाद डीजे. आज दादांनी मार्केट गाजवलं नव्हे तर दादांचं नेतृत्व कर्तृत्व आज समालोचक नव्हे तर प्रेक्षक नव्हे तर बक्षिसांचा एक बादशाह म्हणजे कौतुकाची थाप जी कुणाला द्यावी हे दादांकडून आपण शिकावा. कारण प्रत्येकाला यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर येतोय दमदार स्ट्रोक्स, चौकार. डीजे तांडे स्वागत. यस डीजे. स्वागत समारंभ होईल. मी आमच्या गावचे युवा नेते या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमारे यांना विनंती करतो की जयपूरचे मॅनेजर साहेब सन्मान्य श्री विक्रांतजी आगोलकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मान्य श्री विक्रांतजी आगोलकर साहेब यांचा सत्कार आणि सन्मान सन्मान्य श्री प्रवीण शेठ बेलमारे यांच्या शुभहस्ते होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजी साहेबांचं स्वागत या मंचावरती होत असताना आज प्रवीणजी बैलमारे साहेबांवरती गेले 15 ते 20 वर्ष ज्यांनी आपल्या डोक्यावरती हात त्यांचा ठेवला ते आगोलकर साहेबांचं स्वागत या मंचावरती झाले. जयपूरचे मॅनेजर साहेब सन्मान्य श्री विक्रांत आगोलकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. त्यानंतर या ठिकाणी गिरधर सेठ यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री नथुरामजी बैलमारे यांच्या शुभहस्ते होत आहे. सन्मान्य श्री गिरधर साहेब यानंतर विक्रांतजी आगोलकर साहेब यांच्या समवेत आलेले श्री संतोष सिंग साहेबांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार होत आहे. सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमारे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संतोष सिंग साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, त्यांनी स्वीकार करायचा आहे. तदनंतर सन्मान्य श्री अल्पेशजी शहा यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमारे यांच्या शुभहस्ते. सन्मान्य श्री अल्पेशजी शहा यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बेलमारे यांच्या शुभहस्ते होत आहे. मनोज पाटारे कुठे असतील? मनोज पाटारे त्याने स्टेजवर यायचं आहे. मनोजजी पाठारे आपण व्यासपीठाशी संपर्क करा. मनोजजी पाठारे तसेच युवा उद्योजक सन्मान्य श्री गणेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार
मान्य श्री प्रवीण बैलमर यांच्या शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य श्री गणेशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नितीनदादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद यांच्या शुभ हस्ते. मान्य श्री नितीनदादा चौधरी, तदनंतर खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य श्री राजेशजी पार्टे साहेब, खालापूर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य श्री राजेशजी पार्टे साहेब यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सत्कार होत आहे, स्वीकार करत आहे. सन्मान्य श्री प्रवीण शेठ बैलमर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले गंगारामजी भोईर यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान्य श्री प्रवीण शेठ बैलमर यांच्या शुभ हस्ते. तसेच मान्य श्री गणेशजी पाटील साहेब यांच्या समोर आलेले निलेशजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ बैलमर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर सावर्ली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री पांडुरंग पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ बैलमर यांच्या शुभ हस्ते. तसेच ग्रुप ग्रामपंचायत सावलीचे विद्यमान सदस्य आमचे दादा सन्मान्य श्री दत्ताजी तांबडे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमर यांच्या शुभ हस्ते. तसेच गेली 40 वर्ष ज्यांनी या ग्रुप ग्रामपंचायतीवर आधिराज्य गाजवले, ज्यांनी रायगड जिल्हा परिषद परत झेप घेतली, ते असे आमचे सर्वांचे आदर्श आणि आमचे आदरस्थान सन्मान्य श्री गोविंदरावजी बैलमर साहेब यांचं या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत. सन्मान्य श्री पांडुरंगजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाबांचा आपण शाल खाली घ्या सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार. सगळी पोरं आहेत ज्यांनी खरोखरच या सावर्ली गावासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, असे आमच्या गावचे भूषण सन्मान्य श्री गोविंदरावजी बैलमर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. हे सगळ्यांनी उभं राहा साईडला. हॅलो, धावत संख्या आहे ती 16. तसेच या सत्कारानंतर
ज्यांनी आमचे प्रवीण शेठ बैलमारे यांच्या मागे खंबीर साथ दिली ते आमचे नरेंद्रजी तटकर साहेब यांचं देखील याच ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. ज्यांची खंबीर साथ आमच्या प्रवीण शेठ बैलमारे यांना लाभते ते नरेंद्रजी तटकर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार. उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदेगडाचे उपतालुका प्रमुख सन्मान्य श्री नरेंद्रजी तटकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आहे. फोटो काढा रे. सर्व स्टेजवरती या. या ठिकाणी या स्पर्धेचं 8वं वर्ष आहे. जी स्पर्धा आपण या ठिकाणी राबवतो ते ज्यांच्या माध्यमातून आपण राबवतो ते सन्माननीय श्री प्रवीण शेठ बैलमारे हे आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी स्टेजवर या. या ठिकाणी प्रवीण शेठ बैलमारे आपले या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय श्री प्रवीण शेठ बैलमारे. आले सर्व. आज इथे प्रवीण बैलमारे आणि जगदीश गोपाल बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं आमदार चषक आयोजित केलेला आहे. या आमदार चषकाला आमच्या गोडाऊनचे मॅनेजर माननीय श्री विक्रांतजी आगोलकर साहेब इथं उपस्थित आलेले आहेत. तर मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांचे आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमची इथं मॅचेला हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आज आमच्या मॅचीला इथं क्रिकेट सामन्याला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दरवर्षी आम्ही या ग्राउंडवर मॅचेस आम्ही राबवत असतो. तर आम्हाला खूप आनंद वाटतो का आम्ही या मॅच न स्टॉप करता आम्ही या मॅच कंटिन्यू ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या इथल्या सर्व आमचा प्रणित 11 संघाचे सर्व मेंबर आणि माझे तरुण मंडळ मला सहकार्य करतात. त्यामुळं ह्या मॅचेस आम्ही राबवण्यामध्ये यशस्वी पार पडतो. आणि ह्या व्यासपीठावर आजच्या आपली इथं आपल्याला लागलेले मान्यवर आपले सर्वांचे राजकीय गुरु माझे राजकीय गुरु माननीय श्री गोविंदजी बैलमारे साहेब तसेच आमचे माझे मोठे भाऊजी गणेशजी तातोराम पाटील साहेब हे आतरगावचे उपसरपंच आहेत. तसेच देव नावेचे माजी सरपंच नितीनदादा चौधरी हे माझे राजकीय गुरु आहेत. मला कधी कधी अडचण झाली तरी ते मला सहकार्य करतात. प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट असतो त्यांचा. त्यांच्याबरोबर आलेले काशीनाथ पाटे साहेब राजेश पाटे साहेब आणि माझे दुसऱ्या गोडाऊनचे मालक माननीय गिरधर सेठ हे पण इथं उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं पण मनापासून आभार मानतो. तसेच आमच्या गावातील या तालुक्याचे उपतालुका प्रमुख माननीय श्री नरेंद्रजी तटकरे पण इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. तसेच या गावातील ग्रामपंचायत सदस्य आपला दत्तात्रय तांबडे साहेब पण इथं उपस्थित राहिलेत. मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या स्पर्धेसाठी जी विद्युत रोषणाई आहे ती LRC प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून तसेच कोपरान लिमिटेड या दोन्ही कंपन्या आपल्याला या ठिकाणी विद्युत रोषणाई प्रोव्हाइड करतात. त्याबद्दल त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सन्मान्य श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमारे यांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तदनंतर सन्मान्य श्री विक्रांतजी आगोलकर साहेब यांना विनंती करतो की आपण या आपले मनोगत व्यक्त करायचे. 2 मिनटं फक्त. बोलणार आहे काय? राजेश पाटे बोलणार बोलणार तुम्ही. धन्यवाद. आपण सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.
स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं अर्थातच आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. पाहतोय आपण हा सोहळा मात्र आता अतिशय सुंदरतेनं साकारताना चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमध्ये मान्यवरांची दिग्गज मांडियाळी या व्यासपीठावरती पाहायला मिळतीये. सगळ्यांचं स्वागत असेल पण वळतोय आपण मॅचकडे जिथे खऱ्या अर्थानं आता गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 51 धावांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळतीये. ती मात्र काटरंग विपक्ष राधाकृष्ण जांभिवली संघाची. जांभिवली संघानं पहिल्या 4 षटकामध्ये टोटल धावा केल्या होत्या त्या 76 आणि याचा पाठलाता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 51 धावांपर्यंत पोहोचलाय तो काटरंग संघ. खरसुंडी संघाचा संघानक आणि साईबाबा नगर संघाच्या संघानकाला विनंती आहे का आपण टॉससाठी लवकरात लवकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आदरणीय पाहुणे मात्र या व्यासपीठावरती आहेत. आमचे पाहुणे आपण बघतोय छायाचित्रीकरण ज्यांचं केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची शोभा वाढवली गेली. अर्थातच विक्रांतजी अगोळकर साहेबांचं स्वागत इथे झालं ज्यांनी मायेचा हात मात्र प्रवीण शेठ यांच्यावरती दिलेला आहे. आज इथे एवढी तरुण मंडळ जो आमचा जो पर्यंत आहे जो एवढी मेहनत घेतो त्यांचे पण आभार मानायचे आणि या मॅचेसाठी खरं जीवाचे रान करणारे मनोज पाटारे यांचे पण मी मनापासून आभार मानतो. अर्थातच सगळ्यांचे आभार प्रवीण शेट्टी मांडलेले आहेत आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेकरता सातत्यानं राहिले. 8 वर्ष या स्पर्धेला अतिशय सुंदरतेनं पूर्ण झाली आणि या सुंदर प्रवासामध्ये सगळे साक्षीदार आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय किशोरजी भोईर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे. प्रत्येक येणाऱ्या अतिथीगणांचं या व्यासपीठावरती स्वागत होणं गरजेचं आहे. गेले 8 वर्षाचा प्रवास आहे जो प्रवास मात्र इथून पुन्हा एकदा सुंदर होतोय. पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. साईबाबा नगर संघाचा कर्णधार मास्टरमाइंड इकू इथे आलेला आहे त्याचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया आणि खरसुंडी संघाच्या कर्णधार देखील आमंत्रित करूया आपण यावं. आर्यन महाबदी जबरदस्त फटकेबाजी करतोय. लक्ष्मणजी मल्ली साहेबांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती होतंय. प्रवीण शेठ ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील खेळाडूंचं प्रत्येक व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती गेले कित्येक वर्षांनी आपण होताना पाहिलंय आपण पाहतोय. आदरणीय लक्ष्मणजी मल्ली साहेबांचं स्वागत आपण करतोय. त्यांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. मायेची भगवी शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. दहा चेंडू 43 धावांची गरज. विक्रांतजी आगोळकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अर्थातच पुढच्या फेरीचा नाणेफेकीचं कौल आपण करावं. ज्यांचं नेहमी सहकार्य प्रवीण शेठला लाभतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रवीण शेठ आज मात्र सुंदरतेनं उंच शिखर चढत आहेत आणि खास करून त्यांना हा दुसरा आनंद होतोय. एकीकडे वाढदिवसाचा आनंद वेगळा आहे तर दुसरीकडे तुमच्या येण्याचा आनंद वेगळा आणि आनंदाच्या या क्षणाला मात्र आता गोड करताना ही स्पर्धा आपण पाहतोय. जय फूट आणि जय आनंद या कंपनीचे ते सर्व आहेत. आदरणीय आमचे विक्रांतजी आगोळकर साहेब पुन्हा एकदा साहेबांना मी विनंती केली आपण आसन असतं अर्थातच या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. या स्पर्धेची शोभा वाढवा. इथे आपण बघतोय आकाशाला गवसणी घालणारा फटका जातोय आर्यन महाबदीच्या बॅट मधनं आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 8 चेंडू 36 धावांची गरज. आर्यन महाबदी झुंज देतोय. आदरणीय आमचे भिंगारवाडीचे पाहुणे प्रमोदजी मुंडे आणि सन्माननीय पाहुणे गायकर साहेबांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खेळाडू मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बाबांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करूया. वेळ असून सुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेत आणि इथे मात्र बघतोय आपण आर्यन महाबदी सारखा एक मोठा अडथळा मैदानाच्या येतोय बाहेर. ठोक डीजे.
ची गरज होती. आता 7 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. साईबाबा नगरचे सगळे धुरंदर खेळाडू आता या मैदानावरती दाखल झाले. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया आणि विनंती करूया पुन्हा एकदा पाहुण्यांना आपण या व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगते. आदित्य दर्गे स्ट्राइक एंड वरती आहे. ब्लाइंड शॉट, नजर हट्टी, दुर्घटना घटी, जानाता काशी पोच गे वाशी अशी परिस्थिती पाहायला मिळाली. इथे मात्र धावा येणं अपेक्षित होतं, जिथे चेंडू गेलाय निर्धाव. आता समीकरण बदललं गेलं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून हर्षल पेंढारी अर्थातच बंटीला आपण बघतोय, ज्यानं दुबईची देखील वारी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आवर्जून मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मान ज्याच्या नावावरती आहे, पण आता त्याला खऱ्या अर्थानं आपण बघतोय तो सावरळीच्या मैदानावरती एक वेगळा इतिहास घडवावा लागेल. जबरदस्त ही मॅच. राधाकृष्ण जांभिवली संघ मात्र सुस्थितीमध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय, पण अवघड परिस्थितीमध्ये जाताना काटरंग संघाला आपण पाहतोय. पण या परिस्थितीतून देखील वाट काढण्याचा मनोधैर्य असणारा बंटी पेंढारी स्ट्राइक एंड वरती आहे. नेक्स्ट बॉलर रोशन. बंटीच्या नावावरती रायगड प्रीमियर लीगचा एक विक्रम देखील आहे, 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा. इथे आता तीच किमया घडणार का? विजयासाठी 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा 2025 शेवटची रात्र, 4थ्या रात्रीचा चालू असलेला थरार. पहिली रात्र गाजवली टीम कैरे संघानं, दुसरी रात्र गाजवली टीम होराळे संघानं आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपण बघतोय टीम खरिवली या संघानं बाजी मारली. इथे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय गरंगळत सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय बंटी पेंढारीच्या बॅट बंद थेट चौकार. विजयासाठी 31 धावांची गरज. 5 चेंडू 31 धावा. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क पूर्णपणे होत नाहीये. इथे धाव देखील घेतली जात नाही. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज रोशन या गोलंदाजानं. मॅन फ्रॉम जांभिवलीचा हा गोलंदाज. राधाकृष्ण जांभिवली संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. लेट आलाय पण थेट 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. ठोक डीजे. पुन्हा एकदा पाहुण्यांचं आगमन या व्यासपीठाकडे होतंय. सगळ्या पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा आणि खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्याचा आनंद मात्र इथून घ्या. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. इथे बाद होतोय हर्षल पेंढारी. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. 1-2 का 4. मेरा नाम है लखन. LBW च्या माध्यमातून हा देखील परतीचा करेल प्रवास. धन्यवाद डीजे. साईबाबा नगर संघाच्या खेळाडूंना विनंती थोडस व्यासपीठाच्या बाजूला आपण उभे व्हा, अन्यथा नाहीतर मग व्यासपीठावरती येऊन आसन असतं देखील व्हा. आपण तुमच्यासाठी बसण्याची जागा देखील आहे इथे. आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हा. सामना थोडासा पूर्णपणे झुकलाय मी तर म्हणेल टीम राधाकृष्ण जांभिवली संघाकडे. ऋषभ भुजबळला शेवटच्या चेंडूवरती थोडंसं गोड करण्याचा प्रयत्न केला षटकार मारून, पण धावफलकावरती धावा टोटल लागल्या गेल्या त्या
58. पाटला 77चा केला जात होता, 58 वरती थांबवलं गेलं टीम काटरंग संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट रंगत पाहायला मिळेल. एकीकडे आपण बघतोय टीम असेल साईबाबा नगर आणि त्याच्या विरोधात टीम असेल खरसुंडी. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर पाहायला मिळेल. पण या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं काय घडतं आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमच्या मनीष मुंडे सरांना. तोपर्यंत ऐकूया डीजेला.